येषां किरणसान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानार्थये तुतान् वन्दे यज्ञेशां गुरुनायकान् माणिक्यवीणा मुकुलालयन्ती मदालसामुज्ज्वलवाग्विलासां महेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे पुण्ड्रीक्षपाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते नमस्ते जगदेकमाता माता मरकतश्यामा मातङ्गी मदशालिनी कटाक्षेतकल्याणि कदम्बवनवासिनी जय मातङ्गतनये जय नीलोत्पलद्युते जय संगीत रसिके जय लीला शुभप्रिये रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम। रामायण प्रवचन मालिका या आपल्या उपक्रमामध्ये आजच्या तिसऱ्या दिवशी मी आपल्या सर्व श्रोत्यांचं स्वागत करत आहे। आपण गेल्या 2 दिवसांमध्ये रामायणाची भूमिका आणि रघुवंशी राजांचं काय वर्णन आहे याच्यावर विवेचन केलेलं आहे। त्यात काही वाल्मिकींची प्रतिभा आणि काही कालिदासाच्या प्रतिभेचा आश्रय घेत आपण त्याचा विस्तार काल आपण पाहिला। त्यात आता ज्यांच्यामुळे रामायणाला महत्त्व आहे अशा प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वाचं विवेचन करण्याचा विचार आहे। कारण रामायणातलं जर राम पात्र जर काढलं तर सगळं शून्यच होऊन जाईल आणि किंबहुना रामायणातलंच नाही तर एकंदरीत भारतीय संस्कृतीतही राम जर बाजूला काढले तर भारतीय संस्कृती सुद्धा शून्य होईल अशी वस्तुस्थिती आहे। कारण रामचंद्रांशिवाय आणि म्हणूनच काही आपण एखाद्या गोष्टीत काही उरलं नाही की आपण म्हणतो की त्यात राम उरला नाही असं आपण म्हणतो आहे की नाही। त्यामुळं रामचंद्र जर बाजूला काढले तर रामायणात त्याचं काही उरण्यासारखं नाही आहे। त्यामुळे रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेणं आणि या इतर सर्व व्यक्तिमत्वांना जे मोठेपण प्राप्त झालेले आहे, लक्ष्मण असेल, सीता असेल, हनुमान असतील, भरत असतील, यांच्याही व्यक्तिमत्वाला जी उंची मिळाली ती रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वामुळेच मिळालेली आहे हेही तितकंच खरं आहे। आणि त्यामुळे रामचंद्रांचं व्यक्तिमत्व पाहणं अत्यंत आवश्यक आहे। आता चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम या पद्धतीनं भगवंताचं चरित्र अनंत आहे, रामांचं चरित्र अनंत आहे आणि जवळपास 100-150 तरी रामायण विविध पद्धतीने आपल्याकडे लिहिल्या गेलेली, 1-2 नाही 100-150 रामायण लिहिल्या गेली। यामध्ये ऐतिहासिक पद्धतीचा आश्रय घेऊन चिंतन करणारे काही लोक आहेत। त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की वाल्मिकींनी जो राम चितारला, जो राम अभिव्यक्त केला तो राम हा केवळ मनुष्य आणि यासाठी म्हणून ते युद्धकांडातल्या 117व्या अध्यायातलं एका वचनाचा, रामाच्या तोंडी असलेल्या एका वचनाचा आधार घेऊन ते मत मांडत असतात की राम हा देव नाही आहे तर तो केवळ मनुष्यच आहे। आणि ते वचन असं आहे की आत्मानं मानुषम म्हणणे रामम दशरथात्मजम, की तुम्ही जरी मला काही म्हणत असला युद्धकांडाचा हा 117वा अध्याय या अध्यायामध्ये रामचंद्रांच्या अभिषेकाच्या नंतर देवतांनी त्यांची विविध प्रकारे स्तुती केल्याचा उल्लेख आहे। इंद्रादिक देव तिथं त्या ठिकाणी प्रकट झाले अयोध्येमध्ये आणि त्या प्रत्येकांनी भगवंतांची विविध प्रकारे स्तुती केली। ही स्तुती सगळी झाल्यानंतर या स्तुतीला नम्रपणे उत्तर देत असताना भगवंतांनी हे वाक्य उच्चारलेलं आहे। प्रभू रामचंद्रांच्या तोंडात हे वाक्य आहे ते आत्मानं मानुषम म्हणणे रामम दशरथात्मजम। तुम्ही जरी काही म्हणत असला की मी विष्णू आहे किंवा विष्णूचा अवतार आहे, परब्रह्म आहे वगैरे, तरी सुद्धा मी मात्र स्वतःला मनुष्यच समजतो असं ते म्हणतात। आणि या एका वाक्यावरून वाल्मिकींचा राम हा फक्त मनुष्य आहे असा एक प्रचार आधुनिक सगळे अभ्यासक, आर्य समाजी वगैरे लोक करत असतात। पण त्यांना एक लक्षात येत नाही की वाल्मिकी रामायणातले असे काही प्रसंग आहेत की ज्या प्रसंगांचं चिंतन जर आपण केलं तर त्या प्रसंगाचं उत्तर हे तुम्हाला केवळ राम मनुष्य मानून लागत नाही, त्याची उपपत्ती नीट लागत नाही। केवळ राम मनुष्य एवढं जर त्याला जर म्हटलं तर त्याची उपपत्ती नीट लागत नाही, हे सर्वात महत्वाचं आहे। त्यामुळं वाल्मिकींना राम देव मान्य होता की नाही याचा जर आपण आढावा जर घेतला, वाल्मिकी रामायणाचा बरोबर जरी आपण अभ्यास केला तरी लक्षात येईल की वाल्मिकींना रामाचं देवत्व अमान्य असण्याचं काही कारण नाही।
वाल्मिकींनी स्वतः रामाच्या जन्माच्या वेळेस हा विष्णूचा अवतार आहे म्हणून पायसाच्या विभागानुसार ते कसे कसे कोण अवतारित झाले हे सांगत असताना या सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. एवढंच नाही तर वानर जे आहेत, प्रभू रामचंद्रांच्या साह्याला जे वानर आले, रावणाच्या वधार्थ जे आले, ते सगळे जे वानर आहेत ते सगळे हे साक्षात देव आहेत. आपापल्या रूपामध्ये प्रत्येक देवांनी वानर रूपाने त्या ठिकाणी प्रगट व्हावं असंच त्या ठिकाणी आदेश त्यांना देण्यात आलेला आहे. असं वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातच आलेलं आहे. उत्तरकांड हे वाल्मिकी रामायणाचं प्रक्षिप्त असं समजलं जातं आणि म्हणून काही जण समजतात की उत्तरकांडामध्ये फक्त देवत्वाचा आविष्कार आहे असं काही जणांचं म्हणणं आहे, म्हणून उत्तरकांड ते स्वीकारत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की उत्तरकांड सुद्धा प्रक्षिप्त नाही. त्याच्यावर वेगळा व्हिडिओ होईल, त्याच्यावर वेगळा वादविवादाचा मुद्दा असल्यावर त्यामुळे मी आता इथं काही बोलत नाही. पण बालकांडामध्ये हा स्पष्ट उल्लेख आहे. रामचंद्रांच्या विष्णू अवताराचा उल्लेख वाल्मिकींनी स्वतःच केलेला आहे. त्यामुळं वाल्मिकींना रामाचं हे चरित्र अमान्य असण्याचं काही कारण नाही. दुसरं असं आहे की अहिल्या उद्धाराची जी कथा आहे त्याही कथेचं जर चित्तरामण करायला गेलो तर त्याही कथेची उपपत्ती राम केवळ मनुष्य वाल्मिकींना मान्य होता एवढंच जर आपण म्हटलं तर त्याची उपपत्ती लागणार नाही. कारण अहिल्याचा जो उद्धार झाला, कारण अहिल्याची कथा ही बालकांडातही आहे आणि उत्तरकांडातही आहे. जरी उत्तरकांड प्रक्षिप्त आहे असं एका थोडंसं वादापुरतं तात्पुरतं मान्य जरी केलं, आमच्याकडे त्याला एक तुष्यतु दुर्जन हा असा एक न्याय आहे की दुष्टाला संतुष्ट वाटावं म्हणून थोडंसं त्याचं म्हणणं मान्य केलं. असं जरी म्हटलं तुष्यतु या न्यायाने जरी ते मान्य केलं की बाबा वाल्मिकी रामायणातलं उत्तरकांड प्रक्षिप्त आहे, तरी सुद्धा बालकांडात तर ती कथा आहे. आधुनिकांची काय पद्धत आहे की त्यांना जिथं जिथं अडचण येते तिथं तिथं ते लगेच प्रक्षिप्त म्हणून सांगतात. मग काही जण अहल्येची कथा चुकीची आहे असं काही नाहीच आहे वगैरे वगैरे लावायला त्यावर बोलायला लागतात. किंवा काही आधुनिक लोकांनी अहल्येच्या कथेबद्दल अन्य काही दृष्टिकोन ठेवलेला आहे. आधुनिकांनी ठेवलं असं नाही. अहल्येच्या कथेबद्दलचा काही रूपकात्मक दृष्टिकोन हा आपल्या इथल्या महामीमांसक कुमारी भट्टांनी सुद्धा ठेवलेला आहे. तो भाग वेगळा. पण अहल्येचा जो उद्धार झाला, तिच्या तपाचा जो उद्धार झाला, रामचंद्रांच्या चरणांनी पवित्र झालेल्या रजकणांनी धुलीकणांनी ती उद्धरून गेली, याचा उल्लेख वाल्मिकी रामायणातही आहे. वाल्मिकी सुद्धा ते मान्य करतात. मग जर ते वाल्मिकी जर ते मान्य करत असतील तर वाल्मिकींना रामाचं देवत्व मान्य नाही असं होणार नाही. निव्वळ एखादा मनुष्य जर वाल्मिकींना मान्य असला असता तर वाल्मिकींनी त्याच्या हातून त्याचा उद्धार झाला असं म्हणलं असतं. उद्धार जर कोणाचा करायचा असेल, ज्याला उद्धार ही जी कल्पना आहे ती दलितोद्धारासारखी ती काही कल्पना नाही, हे लक्षात घ्या आधी. उद्धार या शब्दाचा अर्थ काय आहे हे समजून घ्या. उद्धार ही जी कल्पना आहे ही काहीतरी पावित्र्यांनी युक्त आणि थोडीशी लोकातीत आहे, लोकोत्तर आहे. लोकोत्तर भावना आहे त्या उद्धार या शब्दामध्ये जी भावना आहे ती लोकोत्तर आहे. आणि लोकोत्तर भावना केवळ सामान्य मनुष्य असलेल्याकडून होणं शक्य नाही. त्याच्यात काहीतरी दिव्यत्वाचा अंश असला पाहिजे. जोपर्यंत दिव्यत्वाचा अंश होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी उद्धार झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही, हे लक्षात ठेवा. आता मी यासाठी तुम्हाला स्पष्टपणे बालकांडातला 16वा जो सर्ग आहे त्या 16व्या सर्गात स्वतः भगवंतांनी जी आज्ञा केली ती सांगतोय की ततो नारायण विष्णू नियुक्त सुरसप्तमयी जानन्नपि सुरानि लक्षणं वचनम अब्रवीत, की भगवान रामांनीच काय केलं की रावणाच्या वधाचा काय उपाय आहे हे स्वतःला माहीत असताना सुद्धा इथले वाक्य नीट पहा. इथले वाक्य काय म्हणतात, वाल्मिकी काय म्हणतात ते पहा. जानन्नपि सुरान एवं लक्षणं वचनम अब्रवीत, की देव ज्यावेळेस विष्णूंकडे गेले की रावणापासून आम्हाला सोडवा, त्यावेळेस त्या रावणाचा उपाय, वधाचा उपाय काय हे भगवंताला माहित नाही असं नाही. विष्णूंना माहित आहे, नारायणांना माहित आहे, पण तरी सुद्धा जानन अपि माहित असताना सुद्धा सुरान एवं लक्षणं वचनम अब्रवीत, देवांना भगवंतांनी असं विचारलं उपाय को वदेतस्य राक्षसाधिपते सुराः यमहं तं समास्ताय निहन्याम ऋषिकंटकम. कोणता उपाय आहे की ज्याच्या द्वारा मी तुमचं सगळं निष्कंटक तुम्हाला करून तुमचं राज्य निष्कंटक करू शकेन, असा एखादा उपाय सांगा. तेव्हा ते सगळे म्हणाले की मानुषम रूपमास्ताय रावणम जही संयुगे,
देव काय म्हणतात की रावणाला जर मारायचं असेल तर तुला मनुष्य रूप धारण करावं लागणार आहे, मानुषम रूपम आस्थाय. त्यामुळं आपण हे काम केलं पाहिजे, कारण रावणानं त्याप्रमाणे ब्रह्माकडून तसा वरदान घेतलेलं आहे. आणि म्हणून याप्रमाणे देवांनी त्या भगवंताला काय म्हणतात त्याला अशी प्रार्थना केली, भगवंतांनी सुद्धा ती प्रार्थना मान्य केलेली आहे. यावरून लक्षात येतं की भगवंताचा हा विष्णूचा अवतार आहे हे वाल्मिकींना मान्य आहे. आणि म्हणून विष्णूचा अवतार वाल्मिकींनी त्या ठिकाणी सांगितलेलंच आहे. किंवा आता मी जसं म्हटलं की अहल्येचा उद्धाराचं सुद्धा जे कारण आहे ते सुद्धा उद्धार केवळ भगवंताचं मनुष्यत्व मानून सांगता येणार नाही. त्यामुळं अशा काही कथा आहेत. किंवा काही जण असं म्हणतात की वाल्मिकी रामायणामध्ये सेतुबंधाचा उल्लेख नाहीये, पण वाल्मिकी रामायणात सेतुबंधाचा जरी उल्लेख नसला तरी अन्य सगळ्या रामायणात सेतुबंधाचा उल्लेख आहे. आणि सेतुबंधाचा उल्लेख वाल्मिकी रामायणात सुद्धा सूचित आहे अशी परंपरा मानते. त्यामुळे सेतुबंध जो आहे त्या सेतुबंधाचं सुद्धा जे कृत्य हे अर्थातच त्या ठिकाणी देवत्वाचा आविष्कार आहे. नाहीतर त्याची उपपत्ती लागत नाही. सेतुबंधाची उपपत्ती अन्यरित्या लागत नाही. कोणी कितीतरी सांगतो म्हटलं तरी सुद्धा सेतुबंधाची उपपत्ती लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं या सर्व गोष्टींचं जर चिंतन केलं तर वाल्मिकींचा राम हा केवळ मनुष्य आहे असं नाही, तर वाल्मिकींचा राम हा देवत्व झाकलेला मनुष्य आहे असं आपण म्हणू फार तर फार. पण वाल्मिकींना त्याचं ब्रह्मत्व अमान्य असण्याचं कारण नाही. पण ज्या ठिकाणी मनुष्य भाव अपेक्षित आहे त्या ठिकाणी भगवंतांनी मनुष्य भावाचं प्रकटीकरण केले, पण अगदी काही ठिकाणी त्यांनी आपल्या ब्रह्मभावाचं सुद्धा प्रकटीकरण केलेलं आहे. मग असं का केलं याचं उत्तर जर पाहायचं असेल तर भागवतात त्याचं उत्तर मिळतं, इकडे मिळत नाही. कारण भगवंताचा जो हा अवतार झालेला आहे तो भगवंताचा अवतार हा पूर्णपणे मर्त्यावतारस्त्वेमर्त्य शिक्षणम रक्षोवधायै वैनही केवलम असं म्हटलेलं भागवतकरांनी की केवळ राक्षसांना मारण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा अवतार झालेला नाही. अवताराचं जे कारण आहे ते केवळ राक्षसांना मारणं एवढंच नाहीये, तर राक्षसांना मारण्यापेक्षाही मनुष्याला त्याचा चरित्र कसं असलं पाहिजे, त्याचं शिक्षण कसं असलं पाहिजे हे सांगण्यासाठी झालेला आहे. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, अत्यंत महत्त्वाचा भाग हा आहे की त्यामुळं मनुष्यानं कोणत्या प्रसंगात कसं वागलं पाहिजे, भावानं भावाशी कसं वागलं पाहिजे, मुलानं वडिलांशी कसं वागलं पाहिजे, एखादा प्रसंग आहे राजानं प्रजेशी कसं वागलं पाहिजे, राजा असताना पती असताना राजा कोणत्या क्षणी कुठल्या धर्माला जास्त महत्त्व देता आलं पाहिजे, आणि भावनेवर परिपूर्णपणे ज्याला म्हणतात विजय मिळवणं, तो भावनेवर विजय मिळवून तो परिपूर्णपणे भगवान समोरच्यांच्या म्हणजे कर्तव्याची जी निष्ठता आहे ती कशी राखता आली पाहिजे हे दाखवण्यासाठी म्हणून परमात्म्याने मनुष्य भावाचं प्रगटीकरण केलेले. पण याचा अर्थ वाल्मिकींचा राम हा ब्रह्म नाहीये. बाकी मग अध्यात्म रामायणात वगैरे मात्र ते अतिरेक वगैरे केलं असं जे म्हणणं आहे तो ते म्हणणं एकांगीपणाचं आहे, परिपूर्ण परंपरेचा विचार न करता केलेलं उत्तर आहे. काही वेळा काही मोठे लोकही या बाबतीमध्ये त्याचं बोलतात, कारण अध्यात्म रामायणामध्ये काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की ज्या कदाचित तुमच्या आमच्या चिंतनाने तुमच्या आमच्या विचाराने त्या न पटणारे आहेत. हे खरं आहे की सामान्यपणे तर्काचा आश्रय घेत गेलो तर आपल्याला कदाचित त्या गोष्टी सामान्य तर्कानं पटत नाही, पण याचा अर्थ आपल्याला पटत नाही म्हणून त्या तशा नाहीये हे म्हणणे तर्कानं पटत नसतं, हे लक्षात ठेवा. तर्काचा जर बुद्धिवादाचा जर आश्रय घ्यायचं जर झालं तर बुद्धिवादाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे आपल्याला पटत नाही ते योग्य नाही किंवा आपल्याला जे कळत नाही ते नाहीच आहे हे म्हणणंच मुळात बुद्धिवादाचा घात करणार आहे, हे लक्षात ठेवा. आपल्यापेक्षाही वेगळा अँगल, आपल्यापेक्षा एक वेगळा विचार, दृष्टी, नजर ही दुसऱ्याची समोरच्याची असू शकते. आणि त्यामुळं मी पहिल्याच दिवशी एक सांगितलं की रामचरित्राकडे पाहत असताना विविध पद्धतीनं रामचरित्र पाहायला गेलेलं आहे आणि
या सगळ्या पद्धती मान्य आहेत, असं काही नाही की या सगळ्या पद्धती अमान्य आहेत. फक्त काय आहे की आधुनिक लोक इतर पद्धती अमान्य करतात म्हणून हे बोलले. नाही तर ऐतिहासिक पद्धतीने रामचंद्राचं चरित्र वाचायला आणि ऐकायला आणि ते सांगायला कोणाची अडकटीने परंपरा सुद्धा उलट ती मानतेच. कारण का भगवंताचा हा अवतारच मुळात मर्त्यावतार हा मर्त्य शिक्षण, माणसांना शिक्षण देण्यासाठीच झालेला आहे. आपलं धर्मकृत्य कसं असावं यासाठीच झालेलं आहे. वाल्मिकी रामायण तर प्रभू रामचंद्रांना साक्षात रामो विग्रहवान धर्म हा असं म्हटलेलं आहे की राम हा साक्षात मूर्तिमंत धर्मच आहे. ही गोष्ट आहे. आणि धर्म म्हणजे कोण आहे, म्हणजे वेगळ्या अर्थानं जर याचा विचार केला, वेगळं चिंतन जर आपण करायला गेलो तर धर्म म्हणजे काय, मी काल वाक्य सांगितलं होतं की धर्मो नारायण साक्षात नीती लक्ष्मी शुश्रूम. धर्म हा साक्षात नारायण आहे म्हणजे विष्णूच आहे. म्हणजे वाल्मिकी रामायणाने हे जे वाक्य टाकलं की रामो विग्रहवान धर्म हा साधू सत्य पराक्रम हा राजा सर्वस्य लोकस्य देवानामेव वासवः, हे जे वाक्य आहे की ते सगळ्या लोकांचा राजा असलेला हा प्रभू रामचंद्र जो आहे हा साक्षात मूर्तिमान धर्म आहे, विग्रहवान. धर्म जर कोणाचा अवतार धारण करून येईल, धर्म जर मूर्ती धारण करेल तर तो कोणाची करेल, तर तो रामचंद्रांची करेल असं सूचित करायचं वाल्मिकींना. तर या वाक्यातून काय अभिप्रेत आहे, या वाक्यातून हेच अभिप्रेत आहे की रामचंद्र हे विष्णूचे अवतार आहे. त्यामुळे वाल्मिकींना रामचंद्र विष्णूचे अवतार मान्य नव्हते, नंतर लोकांनी ते घुसळलं वगैरे, ह्या कल्पना अत्यंत चुकीच्या आहेत, हे लक्षात ठेवा. कारण आपल्या भारतीय ग्रंथांकडे पाहत असताना एक वेगळी दृष्टी पण ठेवली पाहिजे. जी मला पटत नाही ते मात्र प्रक्षेप आहे, मला पटत नाही म्हणजे प्रक्षेप असं जर म्हणायला लागलं, उद्या तुम्हाला काही पटणार नाही, मग काही सगळं प्रक्षेप म्हणायचं का, असा अर्थ नाही होणार. ग्रंथांचे मागचे पुढचे सगळे संदर्भ जर पाहिले त्या सगळ्या संदर्भानुसार हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून हा महत्वाचा भाव आहे की रामचंद्रांचा जो हा विचार आहे, रामचंद्रांचा जो भाव आहे त्यात फक्त एकच आहे की ऐश्वर्य भावाचं तिरोधान आहे. का तर मर्त्य शिक्षण करायचंय. रामचंद्रांच्या पुढे ही दृष्टी आहे की माझा अवतार हा जो झालेला आहे तो मानवांना धर्म शिक्षण देण्यासाठी झालेला आहे आणि त्यामुळे मानवांसारखं वागलं पाहिजे. मानव एखाद्या प्रसंगामध्ये अडचणीत आल्यानंतर सुद्धा त्याने धर्म शिक्षण कसं टिकवावं हे दाखवता आलं पाहिजे. जर अति उदारकृत्यानं जर केलं तर कदाचित लोक असं म्हणतील की तो उदार होता आणि दैवी शक्तीनं मानवी शक्तीच्या अतिक्रमणानं त्याला हे सगळं शक्य झालं असं कदाचित लोक म्हणतील. तसं लोकांनी म्हणू नये. म्हणून रामचंद्राने मर्त्य शिक्षण ठेवले. असं काय ठेवलं याचं उत्तर गीतेत पण सापडतं. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवेंद्रोजनः सजत प्रमाण गुरुते लोकस्तदून वर्तते. की रामचंद्रांसारखा मोठा माणूस पद्धतीने जर चिंतन आपण करायला गेलो तर रामचंद्रांचं हे जे वाक्य आहे ते वाक्य हे नम्रतेचं द्योतक आहे असंच मानायला पाहिजे. आत्मानं मानुषम म्हणजे रामन दशरथात म्हणजे हे जे वाक्य आहे याचा अर्थ वाल्मिकींना राम अजिबातच अवतार रूपानं अमान्य किंवा ब्रह्मरूपानं अमान्य म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. हे रामचंद्रांनी केलेली नम्रतेचं ते द्योतक आहे. आपण त्यात रामचंद्रांच्या त्या व्यक्तिमत्व उलट या वाक्यानं उलट रामचंद्रांचं व्यक्तिमत्व खुलतंय, हा भाग वेगळा. तर ते नम्रतेचं द्योतक आहे एवढंच लक्षात घ्या. याचा अर्थ दुसरा असा होऊ शकत नाही की वाल्मिकींना राम हा विष्णूचा अवतार अमान्य, हे सर्वात महत्वाचं आहे. मुद्दा म्हणून मी हा उल्लेख याच्यासाठी केला की या संदर्भामध्ये अन्य काही लोक अन्यरित्या बोलतात. कारण आर्य समाजी लोकांना रामचंद्र हा अवतार मान्य नाही, तो एक महापुरुष म्हणून मान्य आहे. पण महापुरुष जरी तो मान्य असला तरी त्यांना जसा पाहिजे तसा मान्य येतो. म्हणून काही ठिकाणी जर त्यांनी काही केलं असेल तर ते जर त्यांच्या मतात बसत नसेल तर रामाचं ते तेवढं वाक्य मात्र ते मग ते प्रक्षेप वगैरे म्हणायला ते तयार असतात. पण ही दृष्टी आमची नाही, परंपरेची नाही, हे लक्षात घ्या. असो, हा मुद्दा झाल्यानंतर रामचंद्रांचं व्यक्तिमत्व कसं होतं याचं जर चिंतन केलं तर मी पहिल्या दिवशी सांगितलं की प्रभू रामचंद्र आदर्श पुत्र आहे, प्रभू रामचंद्र आदर्श भाऊ आहे, प्रभू रामचंद्र आदर्श राजा आहे, प्रभू रामचंद्र आदर्श मित्र आहे, प्रभू रामचंद्र आदर्श पती आहे, प्रभू रामचंद्र आदर्श पिता आहे, प्रभू रामचंद्र आदर्श बंधू आहे, प्रभू रामचंद्र आदर्श शत्रू सुद्धा आहे. हे लक्षात ठेवा. हे रामचंद्रांचं व्यक्तिमत्व आहे. शत्रुत्वाच्या दृष्टीने जरी विचार केला तर त्यांच्या ठिकाणी आदर्शपण आहे. कुठलंही वाक्य या सर्व गोष्टी त्यांच्या ठिकाणी आदर्श आहे. आता प्रश्न असा
जो आहे की हे आदर्शपणा कशात आपण पाहायचा आणि कसा पाहायचा, त्या दृष्टीने आपण चिंतन केलं की रामचंद्रांचा एक स्वभावाचा एक गुण आहे. आपण रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहू. ज्यांचं नेतृत्व जन्मजात असतं. काही नेतृत्व हे जन्मजात जन्मलेलं असतं, जन्मजात सिद्ध असतं. त्याच्यासाठी नेतृत्वाचे त्यांना धडे गिरवावे लागत नाही, कोणाच्या सहवासात जावं लागत नाही. अशा व्यक्तिमत्वांपैकी प्रभू रामचंद्र एक व्यक्तिमत्व असेल की त्यांचं जन्मजात नेतृत्व आहे आणि त्यांचा लोकांवर विलक्षण प्रभाव. ते जिथं जातील तिथं त्यांचा प्रभाव पडतो आणि हा प्रभाव फक्त आपल्या समवयस्कावरच असं नाहीये, तर आपल्यापेक्षा लहान लोकांच्यावरही आहे, वरच्या मोठ्या लोकांच्यावरही आहे. आणि तो असा प्रभाव आहे की रामचंद्रांनी एखादी गोष्ट जर सांगितली तर मोठी माणसं सुद्धा ऐकतात. हा सर्वात महत्वाचा म्हणजे नेतृत्वाचं गुण काय असतं ते हेच असतं की लोकांवर अत्यंत प्रभाव असणं. एक प्रकारे लोकांच्या मनावरती राज्य करता येणं हा महत्वाचा भाग आहे आणि जो प्रभू रामचंद्रांच्या गुणामध्ये प्रकर्षाने जाणवणारा गुण आहे. रामचंद्रांच्या बाबतीमध्ये हा प्रसंग जर तुम्ही नीट चिंतन केलं तर लक्षात येईल की रामचंद्र जे बोलतील ते लोक ऐकत असतात. रामचंद्रांनी काही बोलत न बोलत तरी सुद्धा लोकांना रामचंद्रांच्या बद्दल एक वेगळं आकर्षण होतं. हे आकर्षक व्यक्तिमत्व हे आणि त्यामुळे त्यांचा जो लोकांवर प्रभाव आहे तो आपल्याला वाल्मिकी रामायणात पावलोपावली दिसतो. वाल्मिकी रामायणातच नाही, इतरही रामायणात पावलोपावली दिसतो. पहिला प्रसंग सांगतो. जरी आपल्याकडे राजेशाही असली तरी सुद्धा 4 राजपुत्रांच्या पैकी कोणाला राजा बसवायचं यासाठी म्हणून ज्यावेळेस दशरथाच्या मनामध्ये असा विचार आला की आपण रामचंद्रांना राज्यावर बसवावं, युवराज्य म्हणून त्यांचा अभिषेक करावा, असं ज्यावेळेस त्या दशरथाच्या मनात आलं तेव्हा दशरथ राजा होता तरी सुद्धा त्यानं मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही नगरातले लोक सुद्धा बोलवले आणि त्या सगळ्यांच्या समोर असं विचारलं की आता मी थोडा वृद्धापकाळाकडे जात आहे, माझा वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा काळ आलेला आहे, तर आता इथून पुढे युवराज म्हणून कोणाला निवडायचं याचे आपण आम्हाला तुमच्या मनात काय ते सांगा. तेव्हा सगळ्या मंत्र्यांनी आणि सगळ्या लोकांनी एकमुखानं प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलेलं. म्हणजे राजा दशरथ राजाच्या मनात तर ते होतच, त्यात काही संशय नाही. रामालाच राज्याभिषेक करायचा हे होतच, कारण रामांचं चरित्रच असं होतं की ते पाहिल्यानंतर ते कोणत्याही वडिलांना आणि ज्येष्ठ पुत्र आहे म्हणून तोही अधिकार होताच रामचंद्रांचा आणि गुणही तशीच होती. पण केवळ वडिलांना वाटणं वेगळं, राज्यातल्या प्रत्येक माणसाला वाटत होतं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये बिनविरोध निवड ज्याला म्हणता येईल, एकही विरोधी मत प्रभू रामचंद्रांच्या विरुद्ध गेलेलं नाही की त्यांनी रामचंद्रांना राज्यावर बसू नये असं एकाने सांगितलं नाही. उलट सगळ्यांनी रामचंद्रांचा राज्याभिषेक होणं कसं आवश्यक आहे हे मंत्रिमंडळातल्या लोकांनी तर सांगितलंच, पण इतर नगरातले जे लोक आले होते त्या लोकांनी सुद्धा सांगितलं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर रामचंद्रांचा पूर्ण जनमानसावर काय प्रभाव होता किंवा अयोध्येतल्या तरी लोकांचा जनमानसावर काय प्रभाव होता हे आपल्या लक्षात येईल. हाच प्रभाव पाहायचा असेल तर दुसरा एक प्रसंग असा आहे की ज्यावेळेस वनवासात रामचंद्र निघाले तेव्हा रामचंद्रांना वनवासात पाठवलं म्हणून सगळ्या लोकांना अत्यंत दुःख झालं. अयोध्येतले सगळे लोक जे आहेत ते रामचंद्रांच्या बरोबर वनवासात निघाले. त्यांना त्या गावाच्या वेशीपर्यंत सोडवण्यात आलं. अयोध्येच्या वेशीपर्यंत ते सगळे लोक आले आणि त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की अयोध्येत तर रामचंद्र राहणार नाही तर आम्ही पण राहणार नाही, आम्ही पण तुमच्याबरोबर वनवासात जाऊ. रामचंद्रांना त्या लोकांची समजूत काढता पळताभुई थोडी झाली असं म्हणावं लागेल. रामचंद्रांनी अत्यंत कष्टाने त्या सगळ्यांची समजूत काढलेली. एवढे सगळ्या लोकांना रामचंद्र हवेसे वाटत असत. प्रमाण मानायचं की नाही मानायचं असा जरी विचार केला तरी तुलसी रामायणामध्ये एक कथा येते किंवा एक उल्लेख असा येतो की रामचंद्र ज्या दिवशी अयोध्या सोडून गेले त्या दिवसापासून अयोध्येतल्या पशुपक्षींनी चारा खाणं सोडून दिलं असं वर्णन रामचरितमानसामध्ये तुलसीदासांनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 14 वर्षांनी रामचंद्र आल्यानंतर त्यांनी चारा खाल्ला.
आता हे खरंच असं होतं का, त्यांनी खरंच चारा खाल्ला का नाही खाल्ला का, असं जरी कोणी याची ही कथा खोटी असू शकेल असं जरी कोणी म्हटलं तरी त्यातला भाव नीट लक्षात घेतला पाहिजे की रामचंद्रांचा प्रभाव हा मनुष्यावरच होता असं नाही, तो पशुपक्ष्यांच्यावरही होता, एवढंच त्याचं तात्पर्य. याला अर्थवाद म्हणतात. अशी या कथेचं तात्पर्य काय की गाई गुरांचं सुद्धा एवढं प्रेम रामचंद्रांच्यावर होतं की रामचंद्र जर नसतील तर आम्हाला चारा खायचा नाही अशी भावना त्यांची तयार झालेली होती. यातून रामचंद्रांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव लोकमानसावर काय होता हे लक्षात घे. मी मगाशी जे सांगितलं की रामचंद्रांनी प्रसंगी रामचंद्रांचं सगळे मोठे लोकही ऐकत असत असं मी मगाशी सांगितलं. त्यातलं एक 2-3 उदाहरणं मी तुम्हाला देतो. ज्यावेळेस रामचंद्रांना वनवासात जायचं हे ठरलं, कैकेयीनं काय घडलं ते वगैरे सगळं सांगितलं आणि लगेच रामचंद्र वनवासात निघायला लागले. तेव्हा रामचंद्र वनवासात जात असताना दशरथाला अत्यंत दुःख झालं, कारण दशरथाच्या तोंडून असं काही आलेलंच नाहीये की तू वनवासात जा म्हणून. वाल्मिकी रामायण किंवा कुठलेही रामायण आपण काढलं तर त्यात दशरथ असं सांगत नाही की तू वनवासात जा म्हणून, तो अजिबात बोलत नाही तसं. पण त्यानं उलट काय सांगितलं, दशरथ त्याला म्हणतो की तुम्हाला तुरुंगात टाक आणि तुरुंगात टाकून तू राज्य घे असं त्यानं म्हटलं. पण त्यानं हे सांगितलं तरी रामचंद्रांनी ते ऐकलेलं नाही. रामचंद्र ते ऐकणंही शक्य नव्हते, कारण रामचंद्रांचा तो स्वभाव नाही आहे. कारण रामचंद्र हे स्वार्थी नाही हा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि वडिलांच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी त्यांची आहे आणि त्यामुळे ते ताबडतोब निघाले. हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस दशरथाच्या मनामध्ये असं आलं की जायचंच आहे ना आता 14 वर्ष वनवासात, तर आजची रात्र तरी तू थांब, म्हणजे तेवढाच मला तुझा सहवास लावेल, तुला मी रोखत नाहीये, 14 वर्षाचं तू आता जाणारच आहेस, पण आजची रात्र तरी तू थांब. म्हणून पुत्रमोहानं विकल झालेल्या हृदयानं दशरथानं रामचंद्रांच्या समोर ही मागणी ठेवली होती की आजच्या रात्र तू थांब, आजच्या रात्रीचा सहवास तुझा मला लाभला तरी पुष्कळ आहे असं त्यांनी सांगितलं. पण रामचंद्रांचं नैतिक वचन असं होतं की रामचंद्रांनी ही मागणी अजिबात मान्य केली नाही. ते म्हणाले जर मी आज जर गेलो नाही तर उद्या जाऊन काय मला प्राप्त होणार आहे. आपण मला म्हणते आज थांबा, पण मी आज जर गेलो नाही तर उद्या जाऊन मला काहीही प्राप्त होणार नाही. उद्या जाण्यानं माझं उलट काय होईल तर माझं सत्यव्रत जे आहे ते भंग पावेल आणि मला काहीच मिळणार नाही. अहंतरण्य वत्स्यामी न मे राज्यस्य कांक्षिता नवपंचवर्षाणि वनवासे विरुध्यते पुनः पादो त्रयिष्यामि प्रतिज्ञान्ते नराधिप. मी पुन्हा वापस येईन, तुम्ही काही काळजी करू नका. मी आज जर गेलो नाही तर काय होईल, माझं सगळं सत्य जाईल आणि तुमचंही सत्य जाईल आणि आपल्या सगळ्या रघुवंशाचं जे सत्यताचं जे ब्रीद आहे ती ब्रीद जाईल. म्हणून मी आता इथून पुढं हे होणार नाही आणि तुम्ही सुद्धा अशी बुद्धी करू नये. नाही सत्यात्मनस्तात धर्माभिमनसस्तव संनिवृत्ती बुद्धी शक्यते रघुनंदन. तू सत्यात्मा आहेस तर तुझ्याही मनात असा विचार येता कामा नये, हे लक्षात ठेवा. वनवासकृता बुद्धी नमे अद्य चलिष्यती. माझ्या मनामध्ये आता वनवास घेतलेला आहे आणि वनवास घेतलेला असल्यामुळे आता माझी बुद्धी अजिबात विचलित होणार नाही. तुम्ही मला एवढं सुद्धा म्हणू नका. अपक्रमणमेव आता सर्व कामे राहणे प्राच्यामी आनंदी गुणान कोमे शस्त्रात प्रदास्यते. आज गेल्यानंतर जे गुण मला प्राप्त होतील ते उद्या मी गेलं तर काय प्राप्त होणार आहे, मला काही होणार नाही. आणि त्यामुळं मला तुम्ही हे आज थांबण्याचा आग्रह करू नका. आणि भगवान रामचंद्रांनी हे जेव्हा बोलले त्यावेळेस दशरथ गप्प बसला. एवढंच कशाला, पुढे ते पित्याला असं म्हणतात की आपण माझे पिता आहात आणि वेदाचं वचन असं आहे की पिता ही दैवतंतात देवतानामपि स्मृतम, की आपलं दैवत आहे, वडील हे आपले दैवत असतं असं वेदाचं वचन आहे. तस्मात् दैवतमित्येव करिष्यामि पितुर्वचः. त्यामुळे तुम्ही माझे दैवत असल्यामुळे तुमचं जे बोलणं आहे ते मी परिपूर्णपणे पालन करीन, तुम्ही काही काळजी करू नका. त्या आणि या सामान्य गोष्टीनं मी अजिबात विकलित होत नाही. तर तुम्ही सत्वम पुरुष जादुल किमर्थम विक्रियंगतः, कशामुळे तुमच्या ठिकाणी विकारी भावना निर्माण होते, कशामुळे एक दिवस तुम्ही लांबवताय, तुम्ही लांबू नका.
तुम्ही असं म्हणू नका, तुम्ही उलट सत्य हे करा, सत्याचा विचार करा, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. म्हणजे यामध्ये दशरथ राजा आपल्या मतापासून किंचित विचलित होऊ इच्छितोय, पण रामचंद्रांना यत्किंचितही त्यात विचलित होणं मान्य नाहीये. हे रामचंद्रांनी तर स्वतः ते केलं, पण त्यातून विचलित का तुम्ही होताय, तुम्ही होऊ नये असा प्रकारचा उपदेश एक प्रकारे त्यांनी आपल्या वडिलांना केला आणि दशरथाने तो मान्य केला, हे लक्षात ठेवा. याचप्रमाणे आपल्या आईला सुद्धा कौसल्याला जेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता वनवासात जाणार आहे, त्यावेळेस सुद्धा त्यांनी तिला सांगितलं की तू काही काळजी करू नको, मी 14 वर्षात वापस येईन, शोक आवर. आणि त्याच्यानंतर ती ज्यावेळेस म्हणाली की मी पण तुझ्या बरोबर येते, त्यावेळेस तिला स्त्री धर्म त्यांनी सगळं सांगितला. म्हणाले शुश्रूषामेव कुर्वीत भरतो प्रिय हिते रता एष धर्म स्त्रिया वित्तो वेदे लोके शुद्ध स्मृतः. पतीची सेवा करणं हेच पत्नीचं कर्तव्य आहे आणि हाच धर्म तिन्ही लोकांमध्ये सांगितलेला आहे, वेदामध्ये श्रुतीमध्ये सगळीकडे. त्यामुळे तू मला त्यांना सोडून माझ्याकडे येऊ नकोस. नाही, तू मनानं जरी तू असं केलं स भवत्यानं कर्तव्यो मनसापि विगर्हितः, मनाने जरी असं केलं तर तो निंदित होईल, हे लक्षात ठेव. आणि म्हणून आईचंही मन त्यांनी त्या ठिकाणी मोडलं आणि आईलाही आपलं म्हणणं भाग पाडलं. यावर रामचंद्रांचा प्रभाव लक्षात येतो. आई वडिलांच्या तर होतच होता, पण ज्ञानीराम अग्रगण्य असलेल्या वसिष्ठांना सुद्धा रामचंद्रांचं म्हणणं ऐकावं लागलं. सर्वात महत्वाचं आहे, वसिष्ठ म्हणजे संपूर्ण जगतामध्ये ज्ञानांचे शिरोमणी आहे ते, आणि वसिष्ठ एक गुरु आहे. तरी सुद्धा ज्यावेळेस त्यांनी सुद्धा राज्याभिषेकाच्या प्रसंगामध्ये थोडंसं रामचंद्रांना वनवासापासून निश्चयापासून ढळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपलं वजन वापरून मी गुरु आहे, मी तुला आज्ञा देतोय असं म्हणून त्यांनी ज्यावेळेस केलं, त्यावेळेसही त्यांनी त्यांना सांगितलं की आपण म्हणता ते तरी सगळं खरं असलं. सही राजा दशरथ पिता जनयिता मम आज्ञापयन मान्य तत्तस्य मिथ्या भविष्यती. माझे वडील राजा दशरथ आहेत, ते माझे जनक आहेत आणि त्यांनी जी मला आज्ञा केलेली ती कधीच त्याची मिथ्या होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यांना आई वडील मुलाचं कधीच अहित करत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं वसिष्ठांसारख्यांना सुद्धा प्रभू रामचंद्रांनी आपलं म्हणणं मान्य करायला लावलं. हेच असामान्य त्यांचं प्रभुत्व असल्याचं लक्षण आहे. वसिष्ठ ज्ञानी आहे, एवढंच कशाला. असा प्रसंग जर पाहायचा असेल तर दशरथ भरतानं रामचंद्रांनी आपला वनवासाचा त्याग करून वनवासाचा निश्चय सोडावा आणि पुढे वापस यावं यासाठी भरत सगळ्या लोकांना घेऊन गेलं. त्या ठिकाणी त्याने जाबाली नावाचा एका ऋषीला पण घेऊन गेला, जो की चार्वाक मताचा त्या ठिकाणी विचार करतो आणि चार्वाक मत सांगतो. त्या चार्वाक मत सांगत असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांनी त्यांचं सगळं म्हणणं मान्य केलं आणि त्या चार्वाक मताचं खंडन करून टाकलं आणि सगळ्या ऋषी मुनींना सांगितलं की हे बरोबर नाही. भरताना त्या ठिकाणी असंही आठ टाकली, असं म्हणाले ठीक आहे आपण असं करू, वनवास मी जातो, 14 वर्ष वनवास करणं आवश्यक आहे ना, तर वनवासात मी जातो आणि तुम्ही राज्यावर जा, काय हरकत आहे. पण रामचंद्रांना यत्किंचित असत्य चालत नाही. ते म्हणजे वडिलांनी आज्ञा मला वनवासात राहण्याची केलेली आणि राज्य करायची तुला आज्ञा केलेली आहे, तो अशी अदलाबदल जरी केली तरी असत्यम तथैव स्थितम, असत्य हे तसंच राहिलं, असत्यच झालं ते जर आपण असं अदलाबदल केली. म्हणजे प्रतिनिधी स्वरूपानं सुद्धा कोणी वापरलेलं रामचंद्रांना अजिबात मान्य नसे, एवढा त्यांचा तो निश्चय होता आणि या निश्चयाला कोणी बदलू शकत नव्हतं. त्यांना अनेकांनी प्रयत्न केला, त्या सगळ्यांना त्यांनी आपलं म्हणणं मान्य करायला भाग पाडलं. ते स्वतः कधी कोणाच्याही म्हणण्याला वदले नाही. हे रामचंद्रांचं असामान्य प्रभाव असं म्हणावं लागेल, कारण कोणी त्यांना करू शकलं नाही. एवढंच कशाला, एक वाईट प्रसंग आहे तो सांगताना फारसा आनंद तर होतच नाही, पण दुःख होतं. पण ज्यावेळेस सीता आली त्या सीतेला ज्यावेळेस अग्निपरीक्षा देण्याचं सांगितलं भगवंतांनी, तो भगवंताचा निर्णय, रामचंद्रांचा निर्णय हा तिथं उपस्थित असलेल्या कोणालाही मान्य नव्हता, तिथं असलेल्या उपस्थित असलेल्या. पण तरी सुद्धा रामचंद्रांच्या त्या वाकड्या नजरेकडे कोणी बघू शकलं नाही, उत्तर तर देऊ शकलं नाही. नाही रामंतदार कश्चित कालांतक यमोपम अनुनेतुम अथो भक्तुम द्रष्टुम वाप्य शकत सुरत.
की रामचंद्रांचा प्रभावच असा होता की रामचंद्रांच्या त्या नजरेकडे पाहण्याची सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही. बोलणं तर लांब राहिलं, असं करू नका असं म्हणण्याची सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही. लक्ष्मण नाही, कोणाचीच हिंमत झाली नाही. हा प्रसंग काय सांगतो की रामचंद्रांचा अभिजात व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका मोठा जबरदस्त होता की इच्छा असो अथवा नसो मुकाट्यानं ऐकणं, मुकाट्यानं समोरच्याला ऐकावं लागायचं. त्यामुळं रामांचं हे जे आहे व्यक्तिमत्व, अभिजात नेतृत्व, अभिजात प्रभाव, लोकांच्यावर असामान्य प्रभाव, हा रामचंद्रांच्या अंगात असलेल्या गुणांपैकी एक महत्वाचा गुण होता. दुसरं महत्वाचं असं होतं की रामचंद्रांचा आत्मप्रत्यय अत्यंत स्वतःच्या ताकदीवर अत्यंत महत्वाचा आहे. आत्मविश्वास आत्मप्रत्यय जो विलक्षण होता, जो की सामान्यपणे एवढा विलक्षण आत्मप्रत्यय सामान्यपणे कोणाला प्राप्त होत नाही. एक प्रसंग असा आहे की युद्धकांडामधला प्रसंग सांगतो की विभीषण ज्यावेळेस रामचंद्रांना शरण म्हणून आला तेव्हा आपल्या 4 मंत्र्यासह विभीषण आला होता. विभीषण हा रावणाचा भाऊ आहे, शत्रू गटातला आहे. शत्रू गटातला मनुष्य आपल्याकडे आल्यानंतर त्याला घ्यायचं की नाही यासाठी म्हणून रामचंद्रांनी सगळ्यांनी विचारलं. जांबवनाने काही सांगितलं, सुग्रीवाने काही सांगितलं, मारुतीने काही सांगितलं. तर या सगळ्यांचा विरोधी प्रत्येकाने केला. सुग्रीवाने सुद्धा विरोध केला. वस्तुतः सगळं सैन्य सुग्रीवाचं होतं, त्यामुळे सुग्रीवाने विरोध केला म्हणल्यानंतर रामचंद्रांनी ऐकायला पाहिजे होतं. पण रामचंद्रांनी अजिबात ऐकलं नाही. उलट सगळ्यांच्या शत्रूच्या भावाला आश्रय देण्यासाठी जेवढा तीव्र विरोध सगळ्यांनी केला, त्यांच्या सगळ्या विरोधाला भगवंतांनी स्वतः काय म्हणतात त्याला कल्पनेला धक्का दिला आणि असं सांगितलं की साक्षात रावण जरी माझ्याकडे आश्रय मागायला आला तरी त्याला मी आश्रय देईन. आणि तुम्हाला जे वाटतं की शत्रूचा माणूस आपल्या आत आल्यामुळं, आपल्या गटामध्ये आल्यामुळं आत येऊन तो आपला काही वेळ वागणं करेल, तर ते म्हणाले असं कधीही होणं शक्य नाही. सप्रदैव प्रपन्नाय तवास्मिति याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतम मम. एखादा कोणी माझ्याकडे शरण आला मी तुझा आहे असं जर म्हटलं तर त्याला सगळ्या भूतांपासून अभय मी देतो आणि रामोध्वरीने अभिभागते. हा आत्मप्रत्यय रामचंद्रांचा हा अभिजात नेतृत्वाचा गोष्ट सांगणार आहे. ही जी आत्मप्रत्ययाची गोष्ट आहे, सुग्रीवाच्या सैन्याच्या भरोश्यावर सगळं चाललं असताना, सुग्रीवाचा विरोध असताना सुद्धा रामचंद्रांनी त्या विभीषणाला सहाय्य केलं आणि त्या बाबतीमध्ये घेतलं तर त्या विभीषणाला आश्रय दिला आणि यामध्ये त्यांनी स्वतःचा आत्मप्रत्यय अभिव्यक्त केला. असाच एक दुसरा प्रसंग आहे की भगवंतांनी जसं विभीषणाला सहाय्य केलं त्याचबरोबर त्या विभीषणाला आश्रय जसा दिला तसाच अन्य ठिकाणी सुद्धा त्यांच्या हृदयातली श्रीमंती व्यक्त झालेली की कितीही त्यांना दुःख असलं काही जरी असलं त्याही प्रसंगात कोणी जर शरण आला तर त्याला परिपूर्ण आश्रय देणं, अभय देणं हे ते स्वतःचं कर्तव्य समजत असत. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अगदी जे त्यांचे 2 सैन्य शत्रू म्हणजे युद्ध प्रसंगाच्या वेळेस जे 2 सैन्य आलं होतं, गुप्तहेर आले होते दोघं, त्या गुप्तहेरांना सगळे मारू लागले होते. त्यावेळेस रामचंद्रांनी त्यांना सोडायची आज्ञा दिली आणि त्यांना सगळं दाखवा म्हणून सांगितलं. आपले किती सैन्य काही नाही, चोरून तुम्ही बघू नका म्हणाले. एक माणूस दिला आपला आणि त्याला सांगितलं की सगळं तुम्ही पहा. तर हे जे प्रसंग आहे या प्रसंगावरून भगवंताचा स्वतःबद्दलचा जो आत्मप्रत्यय तो लक्षात येतो. म्हणून रामचंद्रांचा हा स्वभावाचा गुण आहे. याचा अर्थ रामचंद्र अभिजात नेतृत्व संपन्न होते, नेहमीच गंभीर असायचे यात काही संशयच नाही. पण त्यांची विद्याही अत्यंत होती. यजुर्वेदे श्रेष्ठ असं रामचंद्रांच्या बाबतीमध्ये म्हटलेलं की यजुर्वेदाचं चांगलं अध्ययन त्यांचं झालेलं होतं. धनुर्धर तर श्रेष्ठ होतेच, पण वेदामध्ये यजुर्वेदाचं अध्ययन त्यांचं पूर्णपणे झालेलं होतं. पण तरी सुद्धा रामचंद्रांच्या जीवनामध्ये मानवी भाव सुलभ अशा काही भावना सुद्धा होत्या, नव्हत्याच असं नाही. की ज्यावेळेस सीतेचा अपहरण झालं, सीतेचं हरण झालं, त्यावेळेस जे काही प्रभू रामचंद्रांनी विलाप केलेला आहे, जो काही त्यांना शोक झालेला आहे, त्या विलापाचं जर आपण पाहिलं तर मनुष्य सुद्धा त्यांचा विलाप त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्यांनी झाडांना, झुडपांना, वेलींना सीता कुठे म्हणून विचारल्याचा उल्लेख
वाल्मिकींनी केलेला आहे. तर यावरून त्यांच्या ठिकाणी मनुष्य सुलभ असं दुःखाचाही आविष्कार होत होता ते त्यांनी दाखवलेलं आहे. मोहही होत होता. मारीच्या प्रकरणामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की त्यांनी मुद्दाम मोह धारण केला असेल, पण तो मानवी स्वभाव आहे, तर मानवाला अनुकूल असा तो मोहाचाही क्षण त्यांनी दाखवलेले आहे. एवढंच नाही तर रामचंद्रांच्या ठिकाणी उत्तम अशी विनोद बुद्धी सुद्धा होती. केवळ ते केवळ गंभीरच होते आणि कायम सुखी चेहरा करूनच बसत होते असं समजायची काही गरज नाहीये. त्यांच्या ठिकाणी विनोद बुद्धी सुद्धा होती. त्यांनी त्रिजट नावाच्या ब्राह्मणाची त्याची थट्टा केल्याचं, तो ब्राह्मण ज्यावेळेस रामचंद्रांकडे दान मागायला आला होता त्यावेळेस त्यांनी त्याची थोडीशी थट्टा केल्याचंही, निरुपद्रवी थट्टा केल्याचाही उल्लेख महर्षींनी अयोध्याकांडाच्या 32व्या सर्गामध्ये केलेला आहे. आणि शेवटी असं म्हणाले, त्याचं काही थोडंसं त्याची थट्टा वगैरे केली आणि सांगितलं मंडूर न खरो कर्तव्य हा परी हासो शयम मम. थोडीशी त्याची थट्टा करून त्यांनी त्याची माफी सुद्धा मागितल्याचा उल्लेख आहे. यावरून रामचंद्रांच्या ठिकाणी विनोद बुद्धीचं आहे होती. एवढंच कशाला, शूर्पणखेचा जो प्रसंग आहे, तो शूर्पणखेचा प्रसंग रामचंद्रांच्या विनोद बुद्धीचंच उदाहरण आहे. आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेस ती राक्षसी सीतेला सोडून माझ्याशी लग्न कर म्हणू लागली, तेव्हा रामचंद्रांच्या गळ्यात पडू लागली. तेव्हा रामचंद्रांना अत्यंत आश्चर्य झालं. त्यांच्या मनात थोडासा विचार आला की हिची थोडीशी थट्टा करावी. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तू माझ्याबरोबर काय लग्न करतेस, तू लक्ष्मणाबरोबर लग्न कर, मी तर काही करू शकत नाही, माझी इथं बायको आहे, बायको असताना तुला चालेल का वगैरे असं म्हणून तिची थट्टा केली. मग ती लक्ष्मणाकडे वगैरे गेल्याचा सगळा प्रसंग आपल्यासमोर आहे. तर रामचंद्रांच्या इथलं वर्णन करत असताना रामचंद्रांच्या ओठावर किंचित स्मित झळकलं असं त्या ठिकाणी वर्णन केलेले. थोडंसं ते हसले. तिच्यावर असं त्यांनी बोलले कृतदारोस्पे भवती भारेयम दहिता मम त्वद्विदानंतु नारायण सुदुःखा ससपत्नता. एवढी कुरूप असलेली, जाड वगैरे अशी असलेली ती त्रिजट आपलं ती शूर्पणखा ज्यावेळेस रामचंद्रांना मला बायको करून घे म्हणू लागली, माझ्याशी लग्न कर म्हणून त्यांच्या गळ्यात पडू लागली, त्यावेळेस त्यांना हसणं आलं आणि ते म्हणाले असं आहे की मी आता माझी बायको आहे इथं आणि त्या बायको असताना तुम्हाला सगळ्या बायांना सवतीचा फार त्रास होत असतो, ते तुला सहन होणार नाही. त्यापेक्षा तू असं कर, अनुजस्पेशमे भ्राता शीलवान प्रियदर्शन हा श्रीमान कृतदारश्च लक्ष्मणो नाम वीर्यवान. माझा लहाना भाऊ आहे इथं आणि त्यानं काही बायको घेतली नाही, म्हणजे त्याचे काही लग्न वगैरे झाले नाही, अकृतदार हा, त्याचं लग्न झालं नाही. हे रामचंद्रांनी उपहासात्मक बोललेलं आहे. अलग लक्षात, उपहासामध्ये नर्म विनोदामध्ये असत्य बोललं तरी चालतं, पण हा नर्म आहे. म्हणून श्रीमान अकृतदारश्च लक्ष्मणो नाम वीर्यवान अपूर्वी भार्याचार्य तरुण प्रियदर्शना अनुरूपच देवता रूपस्य असं भविष्यती. तू इतकी सुंदर म्हणाली, एवढी चांगली आहेस, तर तू एवढी सुंदर आहे तर तुला तो अत्यंत सुंदर नवरा चांगला दिसेल म्हणे. त्यामुळे मी नको हे न मजविशालाक्षी भरतारम भ्रातरम मम अजबत्तावरार हे मेरुमर्क प्रभा यथा. माझ्या बरोबर राहिली तर तुला सापातनं म्हणजे सवतीचं सगळं सहन करावं लागेल, त्याच्याशी लग्न केलं तर करावं लागणार नाही. आणि ते ऐकून त्याच्याकडे पाठीमागे गेली. यावेळेस रामचंद्रांचा हा सगळ्याचा जो भाग आहे, हा सगळा जर पाहिला तर यामध्ये रामचंद्रांची विनोद बुद्धी दिसते. नंतर तिनं त्याच्यावर थोडासा विचार करून हे केलेलं आहे की काय, ती सीतेला खायला वगैरे गेली, नंतर मग त्यातून तिचं नाक कापलं गेलं वगैरे, हा भाग नंतरचा आहे, तो महत्वाचा मुद्दा नाही. पण सुरुवात जी झालेली, या सुरुवातीमध्ये रामचंद्रांच्या ठिकाणी असलेल्या विनोद बुद्धीचा हा भाग आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून रामचंद्र हे विनोद बुद्धीचे सुद्धा होते. पण रामचंद्रांच्या ठिकाणी सर्वात महत्वाचं जर काय असेल तर ते नैतिकतेचं वजन असल्यामुळं, रामांसारखा पराक्रम, रामांसारखी नैतिकता ही कोणाकडेही नसल्यामुळं रामापेक्षा बळीधारी माणसांनी त्यांचं म्हणणं ऐकावं लागायचं. आणि त्यामुळं रामांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या ठिकाणी दुःखाचे प्रसंग आले, करुणतेचे प्रसंग आले, काही सामान्य मानवाप्रमाणे त्यांनी काही ठिकाणी ते क्रोधातही गेलेले, काही काही वेळा इतके ते क्रोधात जात असत की लक्ष्मणाला सुद्धा त्यांना आवरावं लागायचं. युवराज प्रसंगी तर ते अगदी सहजपणे, मला राजा दशरथानं बोलवले म्हटल्यानंतर युवराज अभिषेकाच्या वेळेस ते जात असताना त्यांना असं वाटलं की आता राजा आपल्याला अभिषेकासाठी बोलवतोय, म्हणून ते आनंदाने गेले. आणि ज्यावेळेस त्यांना ते कळलं की आता तुला वनवासात जायचंय, त्यावेळेस ही गोष्ट सांगत असताना
सीतेला आणि कौशल्याला सांगत असताना त्यांना स्वतःचं दुःख आवरावं लागल्याचं वर्णन त्या ठिकाणी धारण मनसा दुःखम इंद्रियाने निगृह्यच. आपल्या इंद्रियांना त्यांनी आवर घातला, दुःखाला पूर्णपणे धारण केलं आणि मग तो मातो अप्रिय संशिवा आईच्या महालामध्ये प्रवेश करून जे काही अप्रिय आहे म्हणजे वनवासात जावं लागतं ते त्यांनी सांगितलं. रामचंद्रांचं हे जीवन जे आहे ते फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की याकडे आपण पुन्हा एकदा नीट पाहिलं पाहिजे. त्याचं कारण असं की रामचंद्रांच्या ठिकाणी दुःखाचा भाग आलाच नाही असं नाही, दुःख त्यांनी व्यक्त केलं नाही असंही नाही, पण दुःख जरी व्यक्त केलं, अनेक संशयाचे ग्रंथ त्यांच्या ठिकाणी भाग आले असते. कर्तव्य आणि भावना यांचा ज्यावेळेस एक द्वंद्व मानवी मनामध्ये ज्यावेळेस सतत आपल्या सगळ्यांच्या जीवनात चालतं, हे रामचंद्रांच्या जीवनात प्रसंगी आलेले नाही असं नाही, पण या सगळ्यांच्यावर रामचंद्रांनी मात केली आहे आणि हे रामचंद्रांचं मोठेपण आहे. मानवानं कसं अशा प्रसंगात राहावं हे आदर्श व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी म्हणून रामचंद्रांनी या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श भ्राता हे जे मी सांगतोय याचं कारण असेल. रामचंद्रांनी एका क्षणात भरताला राज्य मिळते म्हणजे ते एका क्षणात सोडून दिलं, विचार नाही केला. वस्तुतः कुठली चूक नव्हती. रामचंद्रांच्या वनवासाचा जर प्रसंगाचं जर चिंतन केलं तर रामांकडे यत्किंचितही चूक नव्हती. म्हणजे ज्यांनी रामचंद्रांना वनवासात पाठवावं असा आरोप ज्यांनी केला, अशा मंथरेला आणि कैकेयीला सुद्धा रामचंद्रांची चूक दाखवता आलेली नाही, हे फार महत्वाचं आहे. कुठलाही आरोप त्यांनी केलेला नाही की हा माझ्याशी असं वागतो, असं कधी सांगितलं नाही. स्वतः कैकेयी असं सांगते. वस्तुतः कैकेयी सुद्धा इतकी साधी होती की जेव्हा तिला ही बातमी कळली की रामचंद्रांचा अभिषेक होणार आहे तेव्हा तिलाही आनंद झाला आणि तिने त्या मंत्रेला आपल्या गळ्यातला हार काढून दिलेला आहे. कारण भरतापेक्षाही भरतात अधिका भक्ती, भरतापेक्षा जास्त भक्ती रामांची कैकेयीवर होती असे कैकेयी स्वतः तोंडानं सांगते. त्यामुळे रामचंद्रांच्या बाबतीत हे फार महत्वाचं आहे. आपली आई ही सावत्र आहे असं कधी त्यांनी तिला जाणून दिलेलं नाहीये, हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे वागताना किती ते वागत असतील की भरतापेक्षाही जास्त प्रेम जर ते करत असतील, तिच्या सख्या मुलापेक्षाही जर रामचंद्र तिच्यावर प्रेम करतात, तर हे वाक्य जर कैकेयीचंच आहे. याचा विचार करा की रामचंद्रांचं वागणं म्हणजे आदर्श पुत्र जे काय आहे ते कसं आहे, की त्यांनी किती आदर्शपणे वागलं असेल आणि किती सगळ्यांचे मन सांभाळले असतील. आपल्या वागण्यातून किंचितही कोणाचं मन त्यांनी दुखवल्याचं म्हणून तर त्यांच्या विरोधकांना त्या मंथरेला सुद्धा रामचंद्रांच्यावर हा आक्षेप घेता आलेला नाहीये की अमुक एक आणि तमुक एक, ते खोटं बोलतायत असं त्यांना म्हणता सांगता आलेलं नाही. ते माझ्याशी चुकीचं वागलेत असं मंथरेलाही सांगता आलेलं नाही, कैकेयीलाही सांगता आलेलं नाही. हे रामचंद्रांचं वागण्याचा आदर्श आहे. म्हणजे एकही चूक दिसत नाही. म्हणून ज्याची चूक नाही अशा रामचंद्रांना वनवासात जावं लागतंय. म्हणजे अशा प्रसंगी वस्तुतः खरं म्हणजे चूक नसताना आणि न्याय्य अधिकार असताना सर्वात महत्वाचं आहे की ज्येष्ठ पुत्राला राज्य मिळतं म्हणून न्याय्य विधिसंगत, म्हणजे असं काही नव्हतं की रामचंद्रांना राज्याभिषेक केला जात आहे म्हणून इतर कोणावर अन्याय होतोय अशी कुठली गोष्ट नव्हती. इतर कोणावर अन्याय नसताना, इतर कोणाचा अधिकार त्यांनी काढून घेतला असं होत नसताना किंवा इतर कोणाचं शोषण होत नसताना, कुठलीही चूक नसताना, कुठल्याही पद्धतीचं दुराचरण नसताना रामचंद्रांना वनवासात जावं लागलं आणि हे वनवास रामचंद्रांनी तत्काळ स्वीकारला. आणि त्या वनवासापासून जेव्हा कोणी त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी उलट त्यांना आपलंच म्हणणं मान्य करायला भाग पाडलं आणि रामचंद्र आपल्या वचनावर स्थिर राहिले. हे कर्तव्य आणि भावना या दोन्हींच्या द्वंद्वात त्यांनी कर्तव्यतेला प्राधान्य दिलं. वडिलांच्या वचनाचं पालन करणं हे पुत्राचं कर्तव्य, कारण पुत्राचं पुत्रता जी आहे ते जीवतो वाक्य करणार क्षया हे भूरी भोजना कयायाम पिंडदानाचं त्रिविध पुत्रस्य पुत्रता असं म्हटलेलं आहे. या तीन गोष्टीनं पुत्राचं पुत्रत्व पूर्ण होतं की वडील जिवंत असेपर्यंत त्यांनी जे सांगितलं ते ऐकणं, जीवतो वाक्य करणार ही आपली परंपरा आहे. जीवतो वाक्य करण्यात वडिलांचं ऐकलं पाहिजे. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर क्षया हे भूरी भोजना, श्राद्धाच्या दिवशी भूरी भोजन करण्याने, लोकांना भोजन म्हणजे श्राद्धाचं ब्राह्मण भोजन वगैरे केल्याने, आणि कयेमध्ये पितरांच्या उद्धारासाठी पिंडदान करणे, ह्या तीन गोष्टीनं पुत्राची पुत्रता पूर्ण होते. रामचंद्रांनी या तिन्ही गोष्टी केल्या. जीवतो वाक्य करणं की जे त्यांनी सांगितलं ते परिपूर्ण त्यांनी
स्वीकारलं आणि हे स्वीकारत असताना कितीही आनंद झाला, आपलं किती दुःख झालं, माफ करा, हे स्वीकारत असताना किती दुःख झालं तरी त्या दुःखाच्या समोर रामचंद्र नतमस्तक म्हणजे ते सहजपणे ते स्वीकारतात. हनुमान नाटकाचं तर एक वाक्य असं की जे मी नेहमी सांगतो की रामचंद्रांनी आपल्या इंद्रियावर एवढा ताबा ठेवला होता की ज्यावेळेस त्यांना हे वाक्य कळलं की आपल्याला आता राज्याभिषेकाला जायचंय, वसिष्ठांनी त्यांच्याकडे बारकाईने लक्ष दिलं. तर वसिष्ठांचं वाक्य असं आहे की आहुतस्य अभिषेकाय विस्पृष्टस्य वनाय च नमया लक्षितस्तस्य स्वल्पोप्याकार विभ्रमः. अभिषेकाला बोलवलं आणि वनासाठी त्यांना पाठवलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर एवढा सुद्धा दुःखाची रेष उमटली नाही, सुरकुती हल्ली नाही. स्वल्पोपी आकार विभ्रमः. वाल्मिकी रामायणात सांगते की इंद्रियाने निग्रह, त्यांनी ते आपले इंद्रिय इतके निग्रह ठेवले होते की सामान्यपणे भावनाचं आविष्करण हे रामचंद्रांचं प्राय होत नसे. हे त्यांच्यातलं दैवी गुणांचं वैशिष्ट्य, दैवी संपत्ती जी आहे ती त्यांच्या ठिकाणी असल्यामुळं ते आपली भावना ही जास्त प्रगट करत नसत. क्वचित प्रसंगी जरी ती भावना प्रगट झाली, क्वचित प्रसंगी भावना दिसत जरी असली तरी त्या भावनेवर सुद्धा शेवटी कर्तव्याचाच निश्चय आणि कर्तव्याचाच विजय हे रामचंद्रांच्या पूर्ण जीवनाचं वैशिष्ट्य. हे एकाच गुणाचं नाही, हे रामचंद्रांच्या पूर्ण जीवनाचं वैशिष्ट्य. म्हणून रामचंद्र हे आदर्श पुत्र आहे, तसेच आदर्श भ्राता आहे. आपल्या भावासाठी काय ते वाटतं ते करायची त्यांची तयारी. भरताला राज्य मिळतंय म्हणल्यानंतर त्यांना आनंद झालेला आहे की भरताला राज्य केलं म्हणजे दुसरीकडे जात नाही, माझा भाऊच राज्य करतोय. आणि म्हणून भरताला राज्य मिळत असताना वस्तुतः हा निर्णय लक्ष्मणाला मान्य नसताना भगवंतांनी लक्ष्मणाला आपलं म्हणणं मान्य करायला लावलेलं, रामचंद्रांनी त्याला आपलं म्हणणं मान्य करायला लावलेलं आणि लक्ष्मणाला मान्य करायला लावून भरताला हे संपूर्ण राज्य त्याला द्यायला लावलेलं आहे. आणि लक्ष्मण जेव्हा स्वतः निघाला रामचंद्रांच्या बरोबर वनवासामध्ये, त्यावेळेस रामचंद्रांनी लक्ष्मणाला थोडंसं येऊ नको पण म्हटले, कारण मला सांगितलंय वनवासात, मला जायला सांगितलंय, तुला नाही, तू इथं राहा. पण लक्ष्मणाचा पूर्ण वागणंच असं होतं की लहानपणापासून तो रामचंद्रांचं अनुकरण करणारा असल्यामुळं लक्ष्मणानं ते मान्य केलं नाही आणि लक्ष्मणानं रामचंद्रांच्या बरोबर तो आलेला आहे. त्या रामचंद्रांचं भ्रातृप्रेम जर बघायचं असेल, लक्ष्मणाचं प्रेम जर बघायचं असेल तर ते आपण लक्ष्मणाच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहू. भ्रातृप्रेमाचं एकच उदाहरण देतो मी की ज्यावेळेस भरत सगळं सैन्य घेऊन रामचंद्रांना वनवासातून वापस या म्हणून येण्यासाठी जेव्हा भरत भेटीला जातो तेव्हा लक्ष्मणाच्या मनामध्ये भरताबद्दल काही विचार वेगळे येतात आणि लक्ष्मण असं म्हणतो की आपण यांच्याशी युद्ध करू. आणि मग तो युद्धासाठी ज्यावेळेस तयार होतो तेव्हा रामचंद्रांनी त्या प्रसंगी लक्ष्मणाला स्पष्टपणे सांगितलं की तू असं काही करायचं नाही, काही जरी झालं तरी भरत हा आपला भाऊ आहे आणि त्यांच्यासाठी जर आपल्याला आपल्या बांधवांसाठी जर आपल्याला काही त्रास सहन करावा लागला तरी तो आपण सहन करू, तो केला पाहिजे आपल्या बांधवांसाठी. आपण ते जर व्यवस्थित असतील तरच आपण व्यवस्थित असतो. आपल्या बांधवांसाठी कुठलाही त्याग करणं आवश्यक आहे आणि भरताच्या मनात असं काही नाहीये, तू ते काढून टाक. अशा प्रमाणे भरताचा स्थायीभाव प्रभू रामचंद्रांना माहीत होता, हा भाग वेगळाच आहे. पण दुसरं महत्वाचं जे आहे की भरतावरच्या प्रेम इतकं होतं रामचंद्रांच्या मनामध्ये की भरत असं काही वेगळं करेल ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. आणि भरताचं रामचंद्रावर एवढं प्रेम होतं की वस्तुतः भरताला कैकेयीला मारा वाटत होतं, पण तरी सुद्धा भरतानं कैकेयीला मारलं नाही. का नाही मारलं? तर मी कैकेयीला मारलं तर राम मला बोलणार नाही, रामाला ते आवडणार नाही, म्हणून भरतानं ते कृत्य केलं नाही. म्हणजे ह्या बंधुप्रेमाचा हा जो आदर्श आहे की रामचंद्रांचा बंधुप्रेम हे भरतावर आहे, भरताचं बंधुप्रेम रामचंद्रांच्यावर आहे. म्हणून रामचंद्रांनी आपल्या भावासाठी संपूर्ण जीवन दिलेले. लक्ष्मणाचा त्याग करण्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा रामचंद्र सुद्धा अत्यंत हादरलेले. एक प्रसंग सांगतो आणि त्यांच्या बंधुप्रेमाबद्दल बोलून आपण आज थांबू. लक्ष्मणाचा त्याग करण्याचा प्रसंग रामचंद्रांच्यावर आलेला आहे. जो लक्ष्मण सावलीसारखा पाठीमागे राहिला त्या लक्ष्मणाचा त्याग करायचा ही कल्पनाच रामचंद्रांना सहन झालेली नाहीये. उत्तरकांडामध्ये ती गोष्ट येते की उत्तरकांडामध्ये कालपुरुष जेव्हा रामचंद्रांना तुमचं आयुष्य संपलेलं आहे आणि आता वैकुंठात तुम्ही पुन्हा या हे सांगण्यासाठी कालपुरुष ऋषीचं रूप धारण करून येतो आणि तो रामांची भेट घेतो. आणि भेट घेत असताना तो असं सांगतो की काही जरी प्रसंग झाला, कोणता जरी प्रसंग आला तरी आपल्या दोघांच्या मध्ये तिसरा कोणी येता कामा नये.
हे लक्षात ठेवा. तेव्हा रामचंद्र प्रतिज्ञा करतात, जर कोणी तिसरा आला आपल्या दोघांच्या मध्ये तर मी त्याचा शिरच्छेद करेन, ही प्रतिज्ञा करतात रामचंद्र. रामचंद्रांनी प्रतिज्ञा केल्यानंतर आणि त्यासाठी म्हणून अत्यंत विश्वासू माणूस कोणतरी दारावर ठेवा म्हणून लक्ष्मणाला रामचंद्र दारावर ठेवतात. या दोघांचं बोलणं झाले असेल तितके दुर्वास ऋषी येतात. आता दुर्वास ऋषी म्हणतात मला आत्ताच्या आत्ता रामचंद्रांना भेटायचंय. दुर्वास ऋषी म्हणजे एकदम क्रोधाचा आगार, शापाची भीती. लक्ष्मण विचार करतो मी आज जर गेलो तर माझ्या एकट्याचाच नाश होईल, पण मी जर आज नाही गेलो तर दुर्वास शाप देऊन सगळ्या राज्याचा नाश करतील, किंवा सगळ्यांचा नाश होण्यापेक्षा आपल्या एकट्याचा नाश होणं चांगलं. म्हणून दुर्वास आलेले आहेत ही बातमी देण्यासाठी म्हणून लक्ष्मण आज जातो. काल आणि पुरुष, कालपुरुष आणि रामचंद्रांचं बोलणं संपलेलं असतं, पण तरी सुद्धा त्यांना आश्चर्य वाटतं की लक्ष्मण आज कसं काय आला, कारण त्यांना ही प्रतिज्ञा माहिती आहे. रामचंद्रांना आश्चर्य वाटतं की लक्ष्मण कसा आज झाला, पण तो तितक्यात कालपुरुष गुप्त होतो, रामचंद्रांना तो निरोप वगैरे देतो. आणि ते सगळं झाल्यानंतर लक्ष्मण रामचंद्रांना सांगतो की हा एक खड्ग घ्या आणि आता माझा शिरच्छेद करा. जे रामचंद्र कर्तव्यापट्टी अत्यंत कठोर होते, ज्यांनी आपला वनवास एक रात्र सुद्धा टाळला नाही, त्या रामचंद्रांना, ज्यांनी आपली प्रिय पत्नी सुद्धा सोडली लोकांच्या रंजनासाठी, प्रजारंजनासाठी, त्या रामचंद्रांना लक्ष्मणाचा शिरच्छेद करणं ही कल्पनाच सहन झाली नाही. आणि ते म्हणाले की आमचं बोलणं झालेलं होतं, आमचं बोलणं झालेलं आहे, तू बोलताना आलेलं नाहीस. कायद्याच्या हिशोबाने जर विचार केला, आमच्या बोलण्यामध्ये जर तिसरा कोणी आला तर ते होतं आमचं बोलणं झालेलं आहे, त्यामुळे तुझ्या शिरच्छेदाचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. रामचंद्राने एका मिनिटात त्याला ओढून लावलं, पण लक्ष्मणाला हे मान्य झालं नाही. लक्ष्मणानं कोर्ट भरवलं, न्यायालय भरवलं, वसिष्ठांच्या समोर हा सगळा खटला नेला आणि सांगितलं की माझा शिरच्छेद करा. रामचंद्रांनी सांगितलं, सगळी घटना सांगितली आणि रामचंद्र सांगितले माझं बोलणं झालेलं आहे, त्यावेळेस तो आलेला आहे, त्यामुळं त्याचा शिरच्छेद करण्याचा प्रश्न येत नाही. पण लक्ष्मण म्हणाला भावासाठी आपला नियम मोडला असं तुमच्या बाबतीत होता कामा नये, भावासाठी तुम्ही कर्तव्य सोडलं असं होता कामा नये, म्हणून तुम्ही माझा शिरच्छेद केला पाहिजे. वसिष्ठांनी दोघांचंही ऐकलं आणि शेवटी असा निर्णय दिला की आपल्या प्रियजनाचा त्याग करणं म्हणजे त्याचा वधच करणे, म्हणून तू लक्ष्मणाचा त्याग कर. तेव्हा रामचंद्रांनी अत्यंत दुःखी मनानं लक्ष्मणाचा त्याग केलेला. म्हणजे ही घटना काय सांगते, अत्यंत कर्तव्य कठोर असलेल्या रामचंद्रांना सुद्धा एक क्षणभर का होईना भ्रातृप्रेमानं, बंधुप्रेमानं विचलित केलं. ही घटना सांगते ते विचलित झाले भ्रातृप्रेमासाठी, आणि त्यामुळे त्यांनी थोडासा तर्क कठोर म्हणजे कायद्याचा थोडासा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. पण लक्ष्मणाने ते होऊ दिलं नाही, कारण उद्या असाही परिवार होता का म्हणे की आपल्या भावासाठी नियम बदलला, असं कोणी रामचंद्रावर बोट ठेवलेलं हे लक्ष्मणाला आवडत नव्हतं, आवडलं नसतं, आणि म्हणून लक्ष्मणानं स्वतःच या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की रामचंद्रांचं हे बंधुप्रेम असं आहे, लक्ष्मणावरचं प्रेम अतिशय विलक्षण आहे. ते आपण पुन्हा एकदा लक्ष्मणाच्या याच्यावर घेऊ, पण आदर्श बंधू ज्याला म्हणता येईल ते आदर्श बंधू आहेत. त्यांनी जेव्हा स्वतःचं राज्य स्थापन केलं, ज्यावेळेस 14 वर्ष वनवासातून ते आले, तेव्हा त्यांनी प्रत्येकाला आपल्या भावाला एक एक राज्य देऊन टाकलं. लक्ष्मणाला लखनौ जे आजचं आहे ते भाग सगळा लक्ष्मणाला दिला. आपल्या लक्ष्मण आणि भरत आणि शत्रुघ्न यांच्या स्वतःच्या यांच्या मुलांना ते सगळं राज्य वाटून टाकलं. असं सगळी व्यवस्थित विभागणी त्यांनी केलेली. म्हणजे कोणाचाही म्हणजे अधिकाराचा अपहार हा रामचंद्रांच्या बाबतीमध्ये कधीही स्वप्नात सुद्धा घडलेला नाही. बंधुप्रेमही रामचंद्राचं तितकंच महत्वाचं आहे. मग आदर्श बंधू, आदर्श नेता हे रामचंद्रांचं वैशिष्ट्य आहे. सुग्रीवासारखा सुद्धा जो सेनापती आहे, ज्याचा धाक त्याच्या सैन्यावर आहे, त्या सेनापतीला सुद्धा रामचंद्रांचं ऐकावं लागतं. त्याचा विरोध असताना, त्याची सेना असताना सुद्धा रामचंद्रांचं ऐकावं लागतं. यातच रामचंद्रांचं नीतिमत्तेचं वजन आणि नेतृत्वाचा गुण लक्षात येतो. मग रामचंद्रांच्या ठिकाणी असे अनेक गुण आहेत. त्यामुळे रामचंद्रांच्या ठिकाणी आदर्श पुत्रता आज आपण पाहिली, मानवी जीवनातल्या काही प्रकटीकरणाच्या गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत. आदर्श बंधुता कशी होती ती पण पाहिली, आदर्श नेतृत्व कसं होतं हे पण पाहिलं. आता आदर्श राजा आणि आदर्श पती या बाबतीमध्ये आणि या सगळ्यांच्या वर मर्यादा पुरुषोत्तमता प्रभू रामचंद्रांची कशी होती, या सगळ्याचं चिंतन आपण उद्याच्या प्रवचनामध्ये बघू. आजची झालेली सेवा रामचंद्रांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण करूया. जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण. जय जय राम.